नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित तुका विठ्ठल सर्वांगी. आजचं प्रकरण आपलं चाललं आहे दुसरं, मंगलाचरण. मंगलमय शब्दांनी परमेश्वराची केलेली आराधना म्हणजेच मंगलाचरण. आपलं लेखन कार्य मांगल्यपूर्ण व्हावं म्हणून लेखनारंभी परमेश्वराला केलेलं वंदन म्हणजेच मंगलाचरण. एकदेशी शांत जीवाने सर्वदेशी अनंत परमात्म्याशी नातं जोडण्यासाठी केलेली प्रार्थना म्हणजेच मंगलाचरण. श्री तुकारामांच्या गाथेतील मंगलाचरणांच्या अभंगात तुकोबांच्या डोळ्यासमोर श्रीहरीची मूर्ती साक्षात समोर उभी असलेली दिसते. तिचं दर्शन आपल्या अभंग शब्दातून तुकोबा आपल्याला घडवतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवू लिया, तुळशी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हेची रूप, मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. पहिलाच अभंग आहे हा. आपले दोन्ही हात आपल्याच कमरेवर ठेवून विठोबाचं सुंदर ध्यान विटेवर उभं आहे. त्याच्या गळ्यात तुळशी दलाची माला असून त्यांनी कमरेला पितांबर धारण केलेलं आहे. त्याचं हेच रूप मला निरंतर आवडतं. त्याच्या कानात माशाच्या आकाराची कुंडलं असून कंठातील हारात कौस्तुभमणी शोभत आहे. तुकाराम म्हणतात की विठोबाच्या या सुंदर ध्यानाचं दर्शन हेच माझं संपूर्ण सुख आहे. मी या श्रींच्या मुखाने आवडीने न्याहाळतच राहीन. तुळशीचा तसंच कौस्तुभमण्यांचा हार गळ्यात घातलेल्या, माशाच्या आकाराची कुंडलं कानात असलेल्या, पितांबर नेसलेल्या आणि कमरेवर हात ठेवून विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाचं वर्णन तुकोबा करतायत. त्या काळ्या पाषाण मूर्तीत त्यांच्या भक्तिभरल्या नजरेला विश्वातलं सारं लावण्य एकवटलेलं जाणवतं. कारण ती केवळ मूर्ती नाही आहे, अणुरेणूत वसलेल्या आत्मचैतन्याचंच ते प्रतीक आहे. त्या परमात्म्याला उभं राहण्यासाठी माता पित्यांच्या सेवा कार्यात रमलेल्या पुंडलिकाने वीट दिली. कमरेवर हात ठेवून परमात्मा पांडुरंग भक्त भेटीसाठी त्या विटेवर न विटता उभाच आहे. केवढी उत्कट आणि उदात्त कल्पना आहे ना ही. आपल्याला तिष्ठत उभं करणाऱ्या पुंडलिकाचा विठोबाला राग आलेला नाही आहे. उलट कर्तव्य कर्मात प्रामाणिकपणे मग्न असणाऱ्या आपल्या भक्ताकडे विटेवरला भगवंत प्रसन्नतेने बघत उभा आहे. त्याच्या दर्शनाला येणाऱ्या लाखो भाविकांना कर्मयोगाचा दाखला देत तो युगानुयुगे थांबलेला आहे. तुमच्या कर्मांना पुंडलिकाप्रमाणे फक्त भगवंतांचं अधिष्ठान ठेवा, ते मंगलमयच होईल. हा सिद्धांत मांडणारं विठोबाचं हे सुंदर ध्यानच आहे. विठोबा निष्काम कर्तव्य करणाऱ्या भक्तांच्याकडे प्रसन्न होऊन पाहतो. तसेच स्वतःही स्वकर्मरततेचा दाखलाही देतो. गायींना दिवसभर चरायला नेऊन सांज समयी घरी येणाऱ्या गोपाळ श्रीकृष्णाचं अंग गोरजाने पंडूर झालेलं असतं. त्या पंडूर रंगामुळे विठ्ठलाला पांडुरंग असं नाव पडलं आहे. भगवंतांनी कर्मयोगाप्रमाणे ज्ञानयोगही अनुसरलेला आहे. आदिनाथ शिव आदिशक्ती उमेला सागर किनारी बसून योग रहस्य सांगत होते. त्यावेळी भगवान विष्णूने माशाच्या रूपात तिथे येऊन ते शिवमुखातील ज्ञान श्रवण केलंय. विठोबाच्या कानातील मकर कुंडलं त्याचीच तर प्रतीकं आहेत. तुकाराम म्हणतात, सुख सुख म्हणजे काय हो? विठोबाची प्रसन्न मुद्रा हेच खरं सुख आहे. त्या मुद्रेकडे आवडीने पाहत ते सुख मी निरंतर घेत राहीन. आपलं कर्तव्य कर्म विसरणाऱ्या, केवळ स्वतःच्याच ऐहिक भोगात रमणाऱ्याला ही विठ्ठलाची प्रसन्न मुद्रा प्रतीत होणार नाही. त्यातलं सौंदर्य जाणवणारही नाही. तुकाराम गाथेतील मंगलाचरणाचा दुसरा अभंग असा आहे. समचरणदृष्टी विटेवरी साजिरी, समचरणदृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो, आणिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा,
ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे चित्त झणी जडो देसी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. ज्याचे दोन्ही पाय सारखे जोडलेले आहेत, तसंच सर्व भक्तांच्याकडे जो सारख्याच ममतेने करुणामयतेने पाहतो, त्या विठोबाची मोठी सुरेख मूर्ती विठेवर उभी आहे. हे श्रीहरी याच रूपापाशी माझ्या सर्व वृत्ती एकवटलेल्या राहोत. विठ्ठल दर्शनाशिवाय या भासमय जगातील इतर कोणतेही पदार्थ मला नको आहेत. त्यांना प्राप्त करण्याची इच्छा माझ्या मनात कधीही उद्भवू नये. लौकिक गोष्टीप्रमाणे पारलौकिक गोष्टींचाही तुकोबांना मोह नाही. हजारो युगांचं आयुष्य असलेल्या ब्रह्मदेवाचे सर्वोच्च पदही त्यांना श्रीहरीविना दुःखाचं आगरच वाटतं. तिथे आपलं चित्त जाऊच नये असंच तुकोबा म्हणतात. कुठलंही कर्म किंवा कुठलाही आचरण धर्म हा त्रिपुटीने द्वैत भावाने बद्ध असल्याने नाशिवंतच आहे. हे वर्म आपणास उमगलं असल्याचं तुकाराम सांगतात. विठोबाच्या सुंदर ध्यानाच्या ध्यानात तुकाराम रममाण झाले आहेत. तेव्हा विठोबाचं आगळं वैशिष्ट्य त्यांच्या ध्यानी आलेलं आहे. विठ्ठल हे वृंदावनातील देहुड्या म्हणजे दीड पायावर उभ्या असलेल्या श्रीकृष्णाचंच रूप आहे. पण श्रीकृष्णाप्रमाणे तो त्रिभंगी अवस्थेला म्हणजे मान, कंबर, गुडघा वाकवलेला नाही आहे, तर समचरणांवर उभा आहे. ही विठ्ठलाची अभंग अवस्था आहे. त्रिभंगी अवस्थेतला कृष्ण त्रिलोक, त्रिगुण, आदी, मध्य, अंत या सर्वांना व्यापलेला असल्यामुळे जीवनयोग सांगतो. तोच कृष्ण विठ्ठल रूपात सर्व द्वंद्वांच्या, भेदाच्या, जगतभासाच्या पलीकडे जाऊन शस्त्रविरहित मोकळे हात कमरेवर ठेवून, प्रकृती पुरुषरूपी दोन्ही चरण समान ठेवून अनन्य भक्तांसाठी विटेवर उभा आहे. विठ्ठलाचे चरण जसे सम आहे तशी त्याची दृष्टीही सम आहे. विठ्ठलाच्या समदृष्टीमुळे त्याचा भक्तही साम्ययोगीच बनतो. एरवी जीवाच्या चित्तवृत्ती नेहमी विषयांच्याकडे खेचल्या जातात, विषयाकार होतात. माईक जगातले हे विषय नेहमी जीवाला हवे नकोसे, प्रिय अप्रिय असतात. त्यामुळे काम, क्रोधादी विकार उत्पन्नही होतात. जीव चंचल वृत्तीचा बनतो. मग इथे तुकाराम म्हणतात की माझी वृत्ती नेहमीच विठ्ठलाच्या समचरणांवर आणि समदृष्टीवरच राहू दे. त्यामुळे चित्त आपोआपच भेदातीत होऊन विठ्ठलमयच होईल. विठ्ठलाच्या समचरणाविना इतर कुठल्याही पदाची मला गोडी राहूच नाही आहे. अद्वै परमात्म्याखेरीज दुसरे काहीही नसल्यामुळे त्याच्या ठिकाणी सर्व कर्मांचा तसंच सर्व धर्मांचाही लय होतो. अशा सर्वोच्च अवस्थेस तुकोबा आपल्या मंगलचरणात पोचलेले दिसतात. प्रेमभक्तीने भारावलेल्या मनाने विठ्ठलाला पुन्हा पुन्हा आळवतात. सदा माझे डोळा राहो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा राहो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. तिसरा अभंग आहे हा. हे रखुमाईच्या प्रिय पतिदेवा, तुझ्या मूर्तीकडे माझे डोळे अखंड खिळून राहावेत. तुझं रूप तसंच तुझं नामही मोठं गोड आहे. त्या तुझ्या नामारूपाविषयी माझ्या मनी निरंतर प्रीतीच असू देत. विठ्ठलाबद्दलची प्रीती म्हणजे सर्वात्मकतेवरची प्रीती आहे. राजस, सुकुमार अशा मदनाच्या पुतळ्याला म्हणजेच विठ्ठलाला एकटक पाहण्यासाठी अधीर झालेले तुकोबा मध्ये मध्ये येणाऱ्या बायकांना म्हणजेच आशा तृष्णादी विकारांना बाजूला होण्यास सांगतायत. सकाळा तुम्ही भागे एक सवा, तुका म्हणे जीवा धीर नाही. चौथा अभंग आहे. माझ्या विठ्ठल दर्शनाच्या आड येणाऱ्या बायांनो, तुम्ही साऱ्या जणी जरा एका बाजूला व्हा बरं. विठोबाच्या दर्शनासाठी जीवाला आता धीर धरवतच नाही आहे. आपल्यात आणि विठोबात कुठल्याही विषय वासनांचा अडथळा राहू नये. विठोबाशी पूर्णपणे एकरूप व्हावं ही तीव्र आस लागल्यामुळे तुकोबा झुरडीला लागलेले आहेत. झुरणी पांजरा होऊ पाहे आता, येई पंढरीनाथा भेटावया. पाचवा अभंग आहे. विठ्ठल भेटीसाठी मी आता झुरून झुरून अस्थिपंजर व्हायला लागलो आहे. प्रत्येक संतांच्या आयुष्यात अपरिहार्यपणे येणारी परमेश्वराच्या अत्यंतिक विरहाची अवस्था
तुकारामांना प्राप्त झाली आहे. या विरह अग्नीत होरपळून निघाल्याशिवाय संतत्व परिपूर्णतेला जात नाही. या पारमार्थिक विरहाची सर्वसामान्य लोकांना ओळखही नसते. आपण स्वतःला परमेश्वरापासून अलेख समजण्याच्या अज्ञानात अडकलेलो आहोत, याची जाणीवही नसते. त्यामुळे त्यांना स्वतःच्या प्रपंच सक्तीची खंतही वाटत नाही. या उलट संतांना मात्र आपल्या या आत्मस्वरूपाच्या विस्मरणाचं विलक्षण दुःख होतं. माझ्या मीपणाची चौकट भेदून चराचरात वसलेल्या परमात्म्याशी एकरूप का होऊ शकत नाही, या जाणीवेने संत हृदयाची तीव्र घालमेल होते. जीव आणि परमात्मा मुळातच एक आहेत. हे नुसते शाब्दिक ज्ञान असून काहीच उपयोग नाही आहे. त्या एकरूपतेची अनुभूती यायलाच पाहिजे. त्यासाठी देहभावाचं बंधन सुटलं पाहिजे. ते बंधन सुटण्यासाठीच संत अतिशय व्याकुळ होतात आणि परमेश्वरानेच आपणाला या बंधापासून सोडवावं म्हणून त्याला ते विनवतात. तुकारामांनीही विठ्ठलाशी पूर्ण तादात्म्य होण्यासाठी अशी आर्तसाद आपल्या मंगलचरणात विठ्ठलाला घातलेली आहे. आजचं प्रकरण दुसरं आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.